102.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. किसान वाणी या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींसाठीच्या कार्यक्रमात आपण सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सोबतच भावना कांबळेचा सस्नेह नमस्कार. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूयात आणि ऐकूयात कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ येथील दैनिक बाजारभाव. सोयाबीन 5,700 ते 6,975 रुपये प्रति क्विंटल, तूर 6,850 ते 7,500 रुपये, गहू 2,380 ते 2,425 रुपये, ज्वारी 2,000 ते 2,505 रुपये, उडीद 4,005 रुपये, हरभरा 5,200 ते 5,550 रुपये आणि तीळ 10,950 ते 11,375 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी बंधू भगिनींनो, हे होते कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ येथील दैनिक बाजारभाव. मंडळी, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात शेळी पालन याविषयी वकिलाबी शेख बाबू, मुक्काम पोस्ट बिटरगाव बुद्रुक, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ यांची मुलाखत. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण शेळी पालन करणाऱ्या महिला वकिलाबी शेख बाबू, मुक्काम पोस्ट बिटरगाव, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ यांच्याशी बातचीत करणार आहोत. आणि मंडळी, आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात की त्या शेळी पालन कशा प्रकारे करतात याविषयी. तर सुरुवातीला वकिलाबी कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार मॅडम. ताई, मला सांगा की हा जो शेळी पालन व्यवसाय आहे हाच कसा काय निवडला तुम्ही? याच्यामध्ये खूप फायदा असतो मॅडम. अच्छा, कसा काय फायदा असतो? म्हणजे कसं, हे शेळी खूपच यश आहे. म्हणजे आपल्याला फक्त शेतीमध्येच काम करून मजुरी करूनच पुरत नाही ना. हे शेळी पण शेळी पालन केलं तर चांगलं असतो. बरोबर, फायदा आहे याच्यामध्ये खूप. किती शेळ्या आहेत तुमच्याकडे? माझ्याकडं सुरुवातीला 2 शेळ्या आणल्या होत्या मॅडम. 2 शेळ्या कुठून आणल्या तुम्ही? उंबरखेडच्या बाजारातून. अच्छा अच्छा, म्हणजे त्या शेळ्या कोणत्या जातीच्या होत्या का? ते आपल्या गावरानी होत्या मॅडम, देशावरी. देशावरची म्हणजे गावरानी होत्या हो, शेळ्या. गावरानी. आणि मग त्या 2 आणल्याने आता किती आहेत म्हटलं? आता त्यांच्या 10-12 झाल्या. 10-12 झाल्या. हो. मग ह्या शेळीचं व्यवस्थापन म्हणजे त्यांना चारायला न्या, त्यांच्या चाऱ्याची पाण्याची ही व्यवस्था कशी काय? व्यवस्था म्हणजे कसं, आपल्याकडे शेती आहे 2-4 एकर काही. आपण शेतामध्ये गेलं तर त्यांना चारा आणायचा. आणि तुम्ही असं शेतात घेऊन नाही जात का त्यांना? नाही ना, आपल्या घरासमोर एक शेळी खांड म्हणून असतो. बर, शेळी चारणार, त्यांच्याकडे आपण शेळी खांडामध्ये सोडून द्यायच्या शेळ्या. आणि आपण शेतामध्ये गेला तर आपण चारा काही आणायचा. बर. शेळीचं खत पण खूप चांगलं आहे. म्हणजे जे लेंडी खत असते ते खूप चांगलं असते शेतासाठी. हे खत तुम्ही जमा करता का विकता का? नाही, विकत नाही मॅडम. आपल्या घरी शेती आहे ना 2-4 एकर, आपल्या शेतामध्ये नेऊन टाकायचं त्याला. अच्छा, शेती पण आहे तुमच्याकडे? 3 एकर 4 एकर किती आहे? 4 एकर. 4 एकर शेती आहे. काय आहे शेतात? शेतामध्ये पहिले हे होतं सोयाबीन आपलं. नंतर सोयाबीन काढल्यानंतर हरभरा टाकला. अच्छा, म्हणजे तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे? हो. अच्छा, मग हे जे खत आहे, जे लेंडी खत निघतं हो. ते सगळं तुम्ही शेतामध्ये टाकता? हो.
अच्छा, तुम्ही सांगितलं सुरुवातीला की 2 शेळ्यांपासून तुम्ही आता 10, 12 किंवा 13, 14 तुमच्याकडे ज्याही शेळ्या आहेत त्या तुम्ही केलेल्या आहेत. हो. तुम्ही घेतल्या कशा काय त्या, म्हणजे तुम्हाला अनुदानातून घेतल्या की गटातून घेतल्या, काय कसं नाही सांगता येईल? मॅडम, ते कसं झालं, आपलं आहे बचत गट. हं, मग आमचे सर म्हणले काहीतरी करायला पाहिजे, म्हणले तुम्ही महिला व्यवसाय धंदा काहीतरी केला पाहिजे. मग आम्ही एक शोध लावला, काय करावं, आपण तर शेतकरी महिला. मग आम्ही म्हणलं सर तुम्ही आम्हाला काहीतरी द्या म्हणलं अनुदान. ते म्हणले आहे आपल्याकडे CIF म्हणून, हं, ते घेता का म्हणले. हो म्हणले, पण त्यांची परतफेड चांगली करावी लागते म्हणले. आम्ही म्हणलं करू सर आम्ही परतफेड, गरीब महिला आहेत आपल्या समूहामध्ये, चांगली परतफेड करतो सर म्हणलं. मग त्यानं ठीक आहे म्हणले, आम्हाला दिलं. मग त्यानं 60,000चा निधी बरं. CIF म्हणून. हं, मग आम्ही ते म्हणले 6 महिला घ्यावं लागतात. हो सर म्हणलं आम्ही. मग अनेक विचार केला, 6 महिलाला एक शेळीमध्ये काय पुरणार आहे. बरोबर. मग आम्ही विचार केला मीटिंग घेऊन 10 महिलाची, की बाई आपण तिघीच घेऊया पहिल्या सुरूला. मग 3 महिलांना आम्ही 20,000 घेतले. बरं. मग आम्ही बाजारी गेले, अंबरखेडच्या 2 शेळ्या आणल्या. अशा 2 गरीब महिला होत्या भोयाच्या. मग त्यांना मी सांगलं बाई असं आपण करूया, 2 शेळ्या आणूया गावरानी बघून. ते म्हणले आम्हाला कळत नाही. मी म्हणलं चला मी पण येते तुमच्यासोबत. मग गेल्या आम्ही गावरानी शेळ्या आणल्या. ते आपल्याला कळतेत मॅडम, म्हणजे लहानपणापासून बघत गेलो शेळ्या. अच्छा, तर आणल्या 2 शेळ्या. मग त्यांचे म्हणजे आता चांगलं. जास्त झालं. किती जास्त वर्ष झालं. झाले तुम्हाला हा शेळीपालन व्यवसाय करता? मला झाले समजा 2-2.5 वर्ष. 2-2.5 वर्ष झाली. तुम्ही गटाचा उल्लेख केला, काय गटाचं नाव तुमच्या? जय संतोषी मा. जय संतोषी मा. म्हणजे या गटातूनच तुम्ही मग ते लोन घेतलं आणि शेळी व्यवसाय सुरू केला. सुरू केला. इतर महिलांची काय प्रगती म्हणते, त्यांच्या पण तेवढ्याच झाल्यात का? हो ना, त्यांच्या पण तशाच. मग त्यांच्या पण 12-13 अशा हो. जास्त झाल्या हो, आहेत मॅम. 2-2.5 वर्षापासून. हो. मग जे इतर महिला आहेत, तुम्ही तिघीच जणींना घेतलं म्हणता, हो. मग इतर महिला काय करतात? त्यांना बी दिलं ना डबल. मग अच्छा, त्यांना लोन दिलं. हो मग डबल त्या काय त्यांना दिलं. करतात? ते आता त्यांच्या कोणी कोंबड्याचं करतात, बरं. कोणी शिलाई मशीन घेतली, हं. कोणी असं त्यांच्या हिशोबानं जसं त्यांची आवड. बरं. शेळी पालनासाठी मला वाटतं की आता तुम्ही खांडात टाकून दिली एकदा ती, हो. की ती संध्याकाळीच येणार, मग सकाळी तुम्हाला थोडंसं त्या शेळीकडे बघावं लागतं, हो. संध्याकाळी बघावं लागतं. हो. मग दिवसभरात काय करता? दिवसभरामध्ये कधी असे घरचे कामं, कधी शेतात जायचं, शेतीचे कामं करायचे. मग त्यांना चारा आणायचा जरासा. ते खांडामध्ये म्हणजे त्यांचं तेवढं पोट भरत नाही. मग ते शेळी तेवढं दुरुस्त चांगली राहत नाही ना. बरोबर. शेळी ही कशी खादाड प्राणी आहे, तिला सतत खायला पाहिजे हो, असते. मग आपल्या शेतामध्ये कुटार निघते, ते कुटार चण्याचं ठेवायचं, तुरीचं ठेवायचं. त्यांचे पिल्ले पण खातात ना ते. बरोबर. हां. मग या शेळ्यांचं आता तुमच्याकडे 10-12 ज्या शेळ्या आहेत त्यांचं दूध निघत असेल, मग याचं काय करता की शेळ्यांच्या पिल्लांनाच पिऊ देता? नाही, पिल्ल्यांनाच पिऊ देते मॅम ते दूध. अच्छा. म्हणजे पिल्ले ते खूप चांगलं असतात ना. मग अच्छा, म्हणजे ते थोडेसे शक्तिवान आणि मोठे होतात, हो. विकायला बरे राहतात. हो, विकायला बरं राहतं. 2.5 वर्षापासून तुम्हाला नफा काय म्हणतो, त्यात 2 होत्या, मग आता तुमच्या इतक्या झाल्या आहेत, विकावं तर लागलाच विकावं असणार. लागते ना मॅम. मग हे कसं आणि कुठे विकलं तुम्ही, कसा नफा आहे? शेजारच्या सोबतीने म्हणल्या तुमच्या शेळ्या खूपच छान आहे म्हणल्या, तुमचे पिल्ले खूपच चांगले दिसतात म्हणल्या. मग पाटी त्या अशाच जवळच्या महिलाला दिल्या आणि बोकुड बाजारात नेऊन विकले. अच्छा, बोकुड काय म्हणजे इतरांपेक्षा आता तुम्ही म्हणता की तुमचे सगळे बोकुड झाले, शेळी झाली अशी धष्टपुष्ट आहे आणि चांगली आहे, हो. तर इतरांच्या तुलनेमध्ये तुमच्या त्या वस्तूला किंवा मालाला किंवा शेळीला म्हणता येईल हो. चांगली किंमत मिळत असेल, नाही ना. का? हो. अच्छा, म्हणजे काय वाटतं तुम्हाला की तुम्ही जेवढी गुंतवणूक केलेली आहे, हो. आता तुम्ही 2 शेळ्या घेताना तुम्ही 20,000 रुपये घेतले होते सुरुवातीला, हो. आता त्यापेक्षा जास्त तुम्हाला नफा झालाय की तेवढाच आहे, काय सांगता येईल? नाही, नफा खूप झाला मॅम. अच्छा, नफा होऊन बी तेवढ्या शिल्लक बी शेळ्या म्हणजे बोकुड विकायला भेटले, नफा ते झाला. आणि शेळ्या शिल्लक राहिल्या, पाटरू काही विकायला भेटले, सोबती न्यायला द्यायला भेटली. अच्छा. हो. म्हणजे असं वाटतंय तुम्हाला की चला आपणही काहीतरी करतोय. बरं, तुम्ही स्वतः जाता का ते बोकुड विकायला? नाही, मालक जातात. अच्छा, मालक जातात. मग त्यांचा सहभाग काय म्हणतो तुम्हाला? ते काय म्हणतात की आता तुम्ही हा व्यवसाय करत आहात, 2 शेळ्यापासून इतके केलंय, तर त्यांचं प्रोत्साहन काय म्हणते? त्यांना चांगलं वाटायला ना मॅम, म्हणजे त्याच्यामध्ये फायदा भेटायला ना ते. त्यांना दिसत आहे. आवड झाली त्यांना बी. अच्छा, त्यांनाही आवड झाली की आता आपली बायको काहीतरी करते, इतक्यापासून इतकं केलंय तिने, हो ना. घरात हातभार लावतेय, तर छान वाटतंय त्यांना. तुम्हाला काय वाटतं की आणखी यामध्ये आणखी काय केलं पाहिजे? मला तर वाटते आणखीन माझी तर इच्छा आहे की मी काय माझे बोकुड महाग विकले तरी बाजारात जायचं. छोटे छोटे पिल्ले राहतात मॅम, 4,000ला आणायचं, 4,000पर्यंत. बर. 4,000चं आणलं ना मॅम, त्यांना आपण 6 महिने जर ठेवलो तर ते 10 महिन्याला 10,000चं बोकुड जातो. अच्छा, म्हणजे 4 पासून आपण 6,000 आणखी कमवू शकतो. हो. किती महिन्यामध्ये? 4-5 महिन्यात? हो, 6 महिने. 6 महिन्यामध्ये
म्हणजे चांगला नफा आहे. हो चांगला इतर नफा. महिलांनी पण तुमच्याकडे 4-5 हजाराचं बोकड आणलं की 10,000ला जातेच. जातेच, म्हणजे त्याला आणखी आपण खाऊ पिऊ घातलं, खाऊ पिऊ धष्टपुष्ट घालतो ना. केलं. पण तुम्ही जेवढी गुंतवणूक करत आहात, तुम्ही खांडाला पण पैसे देत असणार. तुमच्या 10-12 ज्या बकऱ्या, प्रत्येक एक बकरीला किती द्यावं लागते? 200 रुपये महिना. 200 रुपये. म्हणजे तुमचे समजा जात असेल 2200-2300 रुपये, जे काही जात असेल त्याच्यापेक्षा वर्षाची असतात की एक महिना? पिल्लूचं गेलं मॅम तरी 3 पिल्ल्याचे आपल्याला पैसे उरतात ते. अच्छा अच्छा. पण हे जे खांडात टाकता तुम्ही, त्यांचं व्यवस्थापन होतं का चांगलं? हो ते नेतात व्यवस्थित? घरगुतीचेच असे जवळचेच आहेत ते शेजारी, त्यांच्या पण आहेत घरच्या 10-12 शेळ्या, बरं. आपल्या 10-12. त्यांचा अच्छा, मुलगा तुम्ही चारतो. स्पेशल नाही जात की नाही, आपण नाही घेऊन जायचं नाही. बा त्यांना, असं आपण नाही? स्पेशल चारा आणतो त्यांना, मस्त आपला असे कुटार शेतामधला निघलेला, काही मकाची कणिक, आपल्या आपण डाळी करतो तुरीच्या चण्याच्या भरडून. मग ते आपण डाळ विकतची नाही आणायची, आपल्या शेतामधल्या तुरी चणे भिजवायचे, त्यांची डाळ करून आणायची, ते आपण कणिक घरी चाळायची, पाकडायची, ते कणिक शेळ्यासाठी ठेवायची. अच्छा, म्हणजे ती पण देता तुम्ही? त्यांना पौष्टिक आहार असते ते. अच्छा, हे सगळं तुम्हाला आधीपासूनच माहित होतं की तुमच्या वडिलांकडे होतं का काही? नाही मॅम, माझ्या सासूकडे होत्या, माझं लग्न झालं तेव्हा. अच्छा. मग त्यांचं बघत बघत मी बी केले, माझ्या सासूकडे होत्या. अच्छा, सासूकडे होत्या, मग त्यांचं पाहिलं तुम्ही. आणि दूध घरी नाही घेत का तुम्ही शेळ्यांचं बिलकुलच? घेते, मला तर खूप चहा आवडते शेळीच्या दुधाची. अच्छा, पण त्याचा वास येतो म्हणते. नाही, ते चांगलं शिजू द्यावं लागते त्यांना. अच्छा. त्यांना चांगलं शिजू द्यायचं त्या दुधाला, चांगलं तपवायचं, वास येत नाही काय नाही, आणि ते नाही का शरीराला चांगलं असते. बरोबर, कारण की शेळी जी आहे वनस्पती खाते ना, खूप साऱ्या वनस्पती खाते, ती 32-33 प्रकारचा झाडपाला खाते. त्यामुळे शेळीचं जे दूध आहे ते खूप औषधी गुणधर्म असतं. आणि शेळीला आपण गरिबांची गाय म्हणतो, तर त्याच्यामुळे ती तर एनी टाइम म्हणजे एटीएमच आहे ती. आपण कधी पण तिला विकून पैसे मिळू शकतात. कधी पण आपल्याला जेव्हा गरज पडली, अडचण आली का, एक बोकड विकलं की आपली अडचण दूर. बरोबर, नक्कीच. ते एटीएमच आहे म्हणायचं आपल्याकडलंच. बरोबर. पुढे काय करायचं म्हणताय तुम्ही या शेळ्याची शेळी व्यवसाय? आता मस्त आपलं काय करायचं, 30 बाय 30चं शेड बनवायचं, मस्त कोठा म्हणते तसं, मराठी भाषेत असं अडाणी लोक कोठा म्हणतात, आपण शेड म्हणतो आता, तसं शेड बनवायचं. आणि अनेक लहान लहान पिल्ले बघून, आताच नाही आणायचे मॅम, जानेवारी मध्ये आणायचे ते बोकुड पिल्ले, लागलेल्या पाटरू म्हणजे बोकुड पिल्ले. आणि मग ते असं बरसाती म्हणजे कसं बिमार पडतात ना. बरोबर. ते जानेवारी मध्ये आणलं की नाही, त्यांचा खूपच लाभ भेटतो. अच्छा. तेव्हा आणायचे, शेड मोठा बनवायचा आणि त्यांचं तसं करायचं. अच्छा, म्हणजे मग चांगलं व्यवस्थापन झालं की आपल्याला चांगला नफा पण मिळतो त्यामधून. खूप नफा मिळतो त्यांना. पण आता तुमच्याकडे इतके दिवस झाले, इतके शेळ्या आहेत, मग त्यांना आजार येत असतील, रोग येत असतील, याचं व्यवस्थापन कसं करता? त्याची राहते ना मॅडम लसीकरण. अच्छा, तुम्ही कधी ते लावून घेतले? आपल्या घरासमोरच नाही का सरकारी दवाखाना म्हणून आहे. बर. ढोर डॉक्टर, त्यांच्याकडे न्यायचं आणि त्याला देऊन आणायचं. अच्छा अच्छा. मग तुम्हाला कळते का की आता एखादी शेळी आहे, ती जरा थकली आहे, भागली आहे, तिला काही वाटते, तिला पाहून कळते का तुम्हाला? पाहून कळते मॅम, म्हणजे तिच्या दातावरून ओळखू येते, तिचे दात काळे पडते, तर घासल्या जाते, तर त्याच्या शिंगाला खुरोडा येते, असा थकलेली शेळी. अच्छा, त्याच्यामुळे तुम्हाला कळते की अरे हिला काहीतरी आजार झालेला आहे. कधी कधी तुम्ही लसीकरण केलंय? लसीकरण म्हणजे त्याला जास्त करून पावसाळ्याच येते. अच्छा, हो, ते नवीन चारा खाते, त्यांचं तोंड येते, ते आजारी होतो. त्यांचं तोंड आलं की आपण आधी घरीच इलाज करून बघतो त्याचं, म्हणजे गोड तेल आणि हळद ती लावतात. ते लावायचं त्यांना. आणि खायला नाही द्यायचं का? मग खायला द्यायचं ना. मग ते डॉक्टरकडं जर तिला ताप जर असली तर देऊन आणायचं, इंजेक्शन देऊन आणायचं. ते गोळ्या देते डॉक्टर, ते गोळ्या खाऊ घालायच्या पिठामध्ये. अच्छा, म्हणजे मग ती बरी होऊन जाते. म्हणजे तुम्हाला आता इतक्या दिवसात कळून आलंय की कधी काय होऊन राहिलं ते. कधी. नक्कीच. पुढे तुमचा विचार आहे की आणखी वाढवायचं आहे. त्याच्यामध्ये खूपच वेश आहे. अच्छा, म्हणजे यश इतकं आहे त्यामध्ये. आणखी कशाची आवड आहे ते तुम्हाला? आता शेतीची ना आपल्या शेळ्याची. अच्छा. शेतीची बी खूप आवड आहे पहिल्यापासूनच. अच्छा, म्हणजे थोडीफारच शेती आहे, पण स्वतः कामाला जायचं, आपण 4 बाया संग जायचं, मग ते बायाला आपल्या शेतात न्यायचं, 4 दिवस काम करत बसायचं ना, एका दिवसात करून घ्यायचं, असं करतो मॅडम. अच्छा, नक्कीच नक्कीच. खूप छान. तुमचं हे सगळं ऐकून, म्हणजे इतकं यश सांगितलंय तुम्ही या शेळी पालनामध्ये, नक्कीच आमच्या ज्या भगिनी आहेत ऐकणाऱ्या, ते तुमचं ऐकून नक्कीच या व्यवसायामध्ये हात घालतील, करतील त्या नक्कीच. तर ताई, मला शेवटी जाता जाता सांगा की इतर महिलांनी यातून काय शिकायला पाहिजे किंवा काय सांगाल तुम्ही? सांगाल म्हणजे असंच, एक शेळी बी जरी घेतली गरीब महिलानं, तर एक शेळीपासून बी 10 शेळ्या तयार होऊ शकतो मॅम. बरोबर. जर का आपण व्यवस्थापन व्यवस्थित करू शकत असू तर. नक्कीच. आता माझं नाव वकिलाबी, राहणार बिटरगाव. मला जाता जाता एक कविता सादर करायची आहे, आणि माझ्या ताईंसाठी.
शेताला ग हे गेली कुरी, शेत काजळाची गवडी, माझ्या बाई ग बंदवाची, 12 बैलाची ग जोडी. शेत आड ग शेत बाई, कुण्या शेताला मी ग जाऊ, बंधू माझा ग हे राजस, हेल कावा ग देतो गहू. शेताला ग हे गेली कुरी, शेत काजळाची गवडी. गहू हरभऱ्याच्या ग गाड्या, बाई वेशीत गठटल्या, सावळ्या ग हे बंधूजीने, दंडाभुजाने ग रेटिल्या. सावळ्या ग हे बंधूजीने, दंडाभुजाने ग रेटिल्या. शेताला ग हे गेली कुरी, शेत काजळाची गवडी, माझ्या बंधवाची ग बाई, 12 बैलाची ग जोडी. खूप छान छान आवाज आहे तुमचा आणि खूप छान म्हटलंय तुम्ही. धन्यवाद. तर ताई, आज आपण इथे आलात आणि आमच्याशी अगदी मनमोकळेपणे बातचीत केली, त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आणि ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींच्या वतीने आपले आभार मानते आणि आपला निरोप घेते. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण शेळीपालन याविषयी वकिलाभिषेक बाबू, मुक्काम पोस्ट बिटरगाव बुद्रुक, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ यांची भावना कांबळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए, फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए. संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है. अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा. बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा. योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान. अब आपकी है बारी. नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण. फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण. प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच. कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार. शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. मंडळी, कृषीवाणी या दैनंदिन सदरात आज आपण माहिती जाणून घेऊयात बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयी. शेतकरी बंधू भगिनींनो, शेतीच्या विकासात बियाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सद्यस्थितीत विविध कंपन्यांच्या बियाणे विक्रीच्या जाहिराती देऊन शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. अशा जाहिरातींना बळी जाऊन शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते. अशा परिस्थितीत योग्य बियाण्यांची निवड करणे हे जास्त महत्त्वाचे आहे, कारण पिकाचे उत्पन्न मुख्यतः बियाण्याच्या दर्जेवर आणि त्याच्या गुणधर्मावर अवलंबून असते. पेरणीच्या मानसिक दबावाखाली तो बाजारात फसविला सुद्धा जाऊ शकतो. शेतकरी हा व्यापाऱ्यांचा बळी ठरू नये म्हणून शेतकऱ्यांनी बी बियाणे खरेदी करताना सावधानता बाळगली पाहिजे. आपल्या वातावरणात आणि जमिनीमध्ये कोणते पीक चांगले येऊ शकते याचा विचार करूनच बियाणे खरेदी करावे. शक्यतो ज्या वाणाची शिफारस आपल्या भागासाठी केलेली असेल तसाच तो किडींसाठी अथवा रोगांसाठी प्रतिकारक्षम किंवा सहनशील असेल अशाच वाणाची निवड करावी. ओलीत किंवा सिंचनाची व्यवस्था असल्यास त्या योग्य वाणाची निवड करावी. कोरडवाहू जमिनीसाठी जे वाण शिफारस केले आहेत अशाच वाणांची निवड करावी. त्याचबरोबर संबंधित पीक पद्धती तज्ज्ञांकडून समजावून घ्यावी. आपल्या परिसरातील कृषी विभागातील कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ यांच्यासोबत चर्चा करून नवीन तसेच सुधारित संकरित वाणाची माहिती घ्यावी. उत्तम प्रतीचे खात्रीशीर आणि नोंदणीकृत बियाणे विक्रेत्यांच्या दुकानातूनच खरेदी करावे. पूर्वीच्या हंगामात अन्य शेतकऱ्यांनी पेरलेल्या बियाण्याच्या अनुभवाची माहिती करून घ्यावी. शक्यतो कृषी विद्यापीठे किंवा विद्यापीठाचे संशोधन केंद्राकडे बियाणे उपलब्ध असेल तर तेथूनच ते खरेदी करावे.
बियाण्याची खरेदी करताना कंपनीचे प्रतिनिधी किंवा विक्रेते यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून करू नये. तसेच कंपन्यांच्या जाहिराती वाचूनही बियाण्याची खरेदी करू नये. बियाणे खरेदी करताना बियाण्याच्या बॅगवरील खून चिठ्ठी अगोदर तपासून घ्यावी. त्यावरील माहितीची खात्री केल्यानंतरच बियाणे खरेदी करावे. यामध्ये प्रामुख्याने पिकाचे नाव, जाती आणि प्रकार, बीज परीक्षणाची तारीख, बियाण्याची उगवण क्षमता, भौतिक शुद्धता, बियाण्याची चाचणीची तारीख, बियाण्याचा वर्ग इत्यादी काळजीपूर्वक वाचावे. प्रमाणित बियाण्याच्या खून चिठ्ठीवर अधिकाऱ्याची सही असल्याची खात्री करून घ्यावी. याशिवाय बियाण्यास कीड किंवा रोग प्रतिबंधक कीटकनाशकाची प्रक्रिया केली असल्यास त्याचा उल्लेख आणि नावे टॅगवर असावीत. बियाणे खरेदीपूर्वी कोणत्या प्रकारचे बियाणे घ्यावे हे माहीत असणे आवश्यक आहे. बियाण्याचे प्रामुख्याने मूलभूत म्हणजेच पैदासकार बियाणे, पायाभूत बियाणे, प्रमाणित बियाणे आणि सत्यप्रत बियाणे असे 4 प्रकार पडतात. जे शेतकरी बीजोत्पादन करीत असतील अशा शेतकऱ्यांनी ठराविक प्रकारचे बियाणे वापरणे गरजेचे आहे. तर शेतकरी बंधू भगिनींनो, अशा प्रकारे आत्ताच आपण बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती ऐकली. मंडळी, कार्यक्रमात शेवटी ऐकूयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासातील पर्जन्यमान. कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पाऊस पडला. विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पाऊस पडला. पुढील हवामानाचा अंदाज याप्रमाणे. कोकणामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बरेच ठिकाणी, तर विदर्भामध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता, तर कोकणामध्ये किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, हा होता हवामानाचा अंदाज आणि हा अंदाज आपणास प्राप्त झाला होता भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे यांच्याकडनं. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची. भेट तर आहेच पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत भावना कांबळ्याला अनुमती द्या. नमस्कार. माहितीचा वावर किसान वाणी.